ठळक घडामोडींवर कोकण रेल्वे मार्गावर 15 स्थानकांवर काम सुरू, पर्यटकांना मिळणार समुद्र सफारीचा आनंद, नळपाणी योजनेच्या उर्वरित निधीचा अद्याप पत्ताच नाही, 22 ग्रामपंचायतींना नोटिसा, दापोली कृषी विद्यापीठातील रिक्त पदं तात्काळ भरण्याचा कृषी मंत्र्यांचे आदेश आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन। आता पाहूया सविस्तर वृत्त। हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त खेडमध्ये आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। सकाळी खेड येथील शिवसैनिकांनी शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या पवित्र स्मृतीस अभिवादन केलं। यानंतर सायंकाळी महिलांच्या वतीने हळदी कुंकू कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं। रात्री प्रकाश चौकातील साहेब चषक क्रिकेट सामने खेळवण्यात आले। सामाजिकतेची वाढ दाखवणारी दीप ज्योत दिवसांदिवस मंद होत चालली होती। डॉक्टर कोयलो यांनी दादांच्या थरथरत्या हातावर जेव्हा कॅन्सरचा रिपोर्ट दिला तेव्हा ओठा आडून किंचाळी बाहेर पडली। देशाच्या बाहेर पडू शकतो असं म्हणत काँग्रेसचे प्रवक्ते आमदार भाई जगताप यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची खिल्ली उडवली। चिपळूण येथे संध्याकाळी काँग्रेसच्या जनसंघर्ष यात्रेचं आगमन झालं। यानंतर झालेल्या मेळाव्यात ते बोलत होते। यावेळी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनीही मोदींवर निशाणा साधला। विरोधकांनी सध्या सरकार विरोधात रान उठवले। राष्ट्रवादी काँग्रेसच्या निर्धार परिवर्तन यात्रेनंतर मंगळवारी काँग्रेसची जनसंघर्ष यात्रा जिल्ह्यात दाखल झाली। राजापूरनंतर चिपळूणमध्ये रात्री सभा झाली। यावेळी काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, खासदार हुसेन दलवाई, सचिन सावंत, भाई जगताप, जिल्हाध्यक्ष रमेश कदम यांच्यासह अनेक नेते उपस्थित होते। खूप दिवसानंतर चिपळूणमध्ये काँग्रेसची झालेली ही सभा यशस्वी झाली। ही रॅली आज सकाळी 10:30 वाजता भरणे नाका येथे आल्यावर खेड तालुका काँग्रेसच्या वतीने या रॅलीचं स्वागत करण्यात आलं। भाई तुमच्या म्हणण्याकडे लक्ष देत होतो। आपल्या सर्वांची काळाची गरज आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये आज शिवसेना आणि भाजपला ताकद मिळणार नाही याची काळजी माझ्या प्रत्येक सरकारने केली पाहिजे। प्रत्येक नेत्याने आज जे काही ठिकाणी स्थानिक पातळीवरची छोटी मोठी गठबंधन काही वादविवादामध्ये झाले असतील ही फक्त काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये झाली पाहिजे। शिवसेना आणि भाजपची तिकडे कुठे हात मिळवणे स्थानिक पातळीवर असेल त्याला पक्षाचं बिलकुल समर्थन नाही हे मला स्पष्ट केलं पाहिजे। आणि त्यामुळे जे काही करायचं असेल ती कारवाई आम्ही निश्चित करू। पुढाकार नेत्यांनी घेतला पाहिजे। स्थानिक पातळीवर जे काही वादविवाद असतील एकेकाळी हा मतदारसंघ आपल्याकडे होता, परंतु 2014 मध्ये आपण वेगळे लढलो आणि हा मतदारसंघ आपल्या मित्र पक्षाकडे गेले आहे। आमची काही हरकत नाही, आम्ही आघाडी म्हणून नेहमीच काम करत आलो। आघाडी म्हणून सगळ्यांना बरोबर घेऊन जाण्याची भूमिका आमची आहे। परंतु ज्या वेळेला सत्तेचं वाटप होतं त्यावेळेला मात्र आपला पक्ष हा थोडासा त्याच्याकडे
दुर्लक्ष केलं जातं आणि त्यांचा जो सत्तेतला वाटा आहे तो मात्र देताना मागे पुढे होतं. मंडणगडमध्ये मोठं उदाहरण त्याचं आहे. आणि म्हणून या ठिकाणी मागच्या वेळेला मी ऐकलं जिल्ह्याच्या प्रमुखांनी काही वक्तव्य केलेत रमेश कदमानी. मी फक्त त्यांना एक गोष्ट सांगू इच्छितो आणि सगळ्यांना सांगू इच्छितो आणि शेवटचं सांगू इच्छितो, सत्तेची गणित करत असताना आपण कधीही दुसरी दुटप्पी भूमिका केव्हा घेतली नाही. परंतु जर स्थानिक आपल्या कार्यकर्त्याने काही निर्णय घेतला असेल आणि जातीयवादी संघटना ज्या देशभर आज आपण जी संघर्ष यात्रा काढलेली आहे विचाराची आणि आचाराची, ज्यांच्या विरोधात काढलेली आहे त्यांच्या बरोबर जरा सुद्धा आमची हात मिळवणी होणार नाही. हा माझा नुसता संदेश नाही तर हा आदेश सुद्धा समजा. त्यामुळे कोकण रेल्वे गाड्यांचं वेळापत्रक एकमार्गी रेल्वे लाईनमुळे सातत्याने कोलमडलं. मात्र पुढील वर्षभरात हा प्रश्न मार्गी लागणार आहे. सध्या 250 कोटी रुपयांची कामं 15 स्थानकांवर सुरू असून ती पूर्ण झाल्यानंतर रेल्वे गाड्या वेळेत धावणार आहेत. कोकण रेल्वे मार्ग सुरू झाल्यानंतर मुंबईकर चाकरमानी कोकणात सहज आणि कमी खर्चात प्रवास करू लागतील. रोहा ते मडगाव पर्यंत एकच रेल्वे मार्ग असल्यामुळे दिवाळी, गणपती किंवा उन्हाळी सुट्टीत जादा गाड्या सोडल्यावर वेळापत्रक कोलमडत होतं. यावर उपाययोजना करण्यासाठी रेल्वे प्रशासनानं दुपदरीकरणाचा निर्णय घेतला. सुमारे 5,000 कोटींचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला असून तो या बजेटमध्ये मंजूर होईल अशी आशा आहे. जिल्ह्याला मोठा समुद्र किनारा मिळाला असला तरी समुद्र सफरीचा आनंद पर्यटकांसह स्थानिकांना घेता येत नव्हता. मात्र पर्यटकांचे जलप्रवासाचे स्वप्न आता साकार होणार आहे. सुमारे 1.5 वर्षांपूर्वी बाणकोट दाभोळ बंदरात उभ्या असलेल्या हाऊसबोटी अखेर कार्यान्वित होणार आहेत. यामुळे रत्नागिरीत येणाऱ्या पर्यटकांना बोटींची सफर करण्याची संधी मिळणार आहे. यामुळे येथील पर्यटनाला चालना मिळणार आहे. काश्मीरच्या दल लेक मधील हाऊसबोटीमध्ये राहण्याचे प्रत्येकाचे स्वप्न असते, परंतु त्या ठिकाणी जाणं खर्चिक असल्यानं अनेकांचं हे स्वप्न अपूर्ण होतं. कोकणात येणाऱ्या पर्यटकांनाही हाऊसबोट मधून जलप्रवास करत निसर्गाचा आनंद घेता यावा यासाठी बीच टुरिझमच्या माध्यमातून MTDC मार्फत कोकणात हाऊसबोटीची सेवा उपलब्ध करून दिली आहे. राष्ट्रीय पेयजल योजनेतून जिल्ह्यात उभारण्यात आलेल्या पाणी योजनेसाठी ग्रामपंचायतींना जो निधी वर्ग केला जातो त्यातील उर्वरित रकमेचा परतावा न झाल्याने जिल्ह्यातील 22 ग्रामपंचायतींना जिल्हा परिषद प्रशासनानं सुनावणी करता बोलावलंय. 25 जानेवारी रोजी मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांच्या दालनात ही सुनावणी होणार आहे. नळपाणी योजनांचं मूल्यांकन करण्यात आलं असता ग्रामपंचायतीकडे वर्ग केलेल्या निधीपेक्षा काही ठिकाणी कमी खर्च असल्याचं दिसून आलं. हा निधी परत केला न गेल्याने ग्रामपंचायतीने प्रशासनाला सुनावणीसाठी बोलवण्यात आलं. 22 ग्रामपंचायतींच्या सरपंच, ग्रामसेवक आणि पाणी समिती सदस्यांना या सुनावणीसाठी उपस्थित राहावं लागणार आहे. हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त शिवसेना नेते तथा पर्यावरण मंत्री नामदार रामदासभाई कदम, युवा सेना महाराष्ट्र कार्यकारिणी सदस्य योगेशदादा कदम यांच्या सहकार्यानं आणि श्रेयाताई योगेशदादा कदम यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना महिला आघाडी दापोली यांच्यातर्फे रसिक रंजन नाट्य मंदिर दापोली येथे हळदी कुंकू समारंभ उत्साहात पार पडला. सदरवेळी शहरातील आणि ग्रामीण भागातील महिलांनी हळदी कुंकू समारंभासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली. संतोष उर्फ राजन पिलके यांच्या संकल्पनेतून साकारलेली महाराष्ट्रातील अग्रगण्य राजलक्ष्मी दिनदर्शिकेचं अनावरण खेड नगरपालिकेचे नगराध्यक्ष आणि मनसेचे कोकण विभागीय संघटक वैभवजी खेडेकर यांच्या हस्ते करण्यात आलं. या प्रसंगी संपादक अशोक पिलके, नगरसेवक भूषण चिखले, नंदू साळवी, प्रमोद कांबळे, शकील जसनाईक, अभिजित कदम आदी उपस्थित होते. खेड तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थकृपा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये दिनांक 23 जानेवारी 2019 रोजी क्रीडा महोत्सवाचं उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष सुयश पाष्टे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलं. संस्थेचे सदस्य उदय शेटवे, सदस्य ॲडव्होकेट प्रफुल्ल दामले यांनी दीप प्रज्वलन आणि श्रीफळ वाढवून खेळाचं उद्घाटन केलं. छत्रपती शिवाजींच्या प्रतिमेचं पूजन करून मशाल पेटवण्यात आली. दिनांक 23 जानेवारी आणि 24 जानेवारी 2019 या 2 दिवसात विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात आलंय. या कार्यक्रमाला संस्थेचे खजिनदार दिग्विजय इंदुरकर, सदस्य गणेश गीते, प्राचार्य पाटील, कॉलेजचे प्राचार्य घोसाळकर उपस्थित होते. प्राचार्य पाटील यांनी आपल्या भाषणातून शालेय जीवनात तसेच 10वी-12वीच्या परीक्षेसाठी खेळाचं किती महत्त्व आहे ते सांगितलं. 23 जानेवारी रोजी खो खो, कबड्डी, व्हॉलीबॉल, थाळीफेक, 100 मीटर धावणे या स्पर्धा पार पडल्या. बहुसंख्य विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. या सर्व खेळांसाठी सर्व शिक्षकांचं सहकार्य लाभलं.
डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठातील रिक्त पद रोजंदारी कर्मचाऱ्यांमधून तात्काळ भरण्याचे आदेश कृषी मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिले. अस्थायी कर्मचाऱ्यांना सेवेत कायम करावं या मागणीसाठी सुरू असलेल्या काम बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत झालेल्या बैठकीत हे आदेश देण्यात आले. दरम्यान तोंडी आश्वासनावर विसंबून न राहता सर्व रोजंदारी कर्मचाऱ्यांना कायम सेवेत घेण्याबाबतचा लेखी आदेश मिळेपर्यंत आंदोलन सुरूच ठेवण्याचा निर्णय अस्थायी कर्मचाऱ्यांनी घेतला. विद्यापीठात अस्थायी काम करणाऱ्या 383 रोजंदारी कर्मचाऱ्यांनी 16 जानेवारीपासून काम बंद आंदोलन सुरू केलंय. मंगळवारी या आंदोलनाचा 7वा दिवस उजाडला तरी यावर तोडगा न निघाल्याने पर्यावरण मंत्री नामदार रामदासभाई कदम यांच्या मागणीवरून कृषी मंत्री पाटील यांनी मुंबईत तातडीने बैठक आयोजित केली होती. या बैठकीत पर्यावरण मंत्री नामदार रामदासभाई कदम हे विद्यापीठ कर्मचाऱ्यांची बाजू घेऊन आक्रमक झाले. यावर पाटील यांनी कृषी विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांना रोजंदारीमधून रिक्त पद तात्काळ भरण्याचे आदेश दिले. या सभेला राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्यासह कृषी वित्त विभागाचे अधिकारी, सचिव, सहसचिव आदी उपस्थित होते. दरम्यान विद्यापीठात सध्या 183 कर्मचारी रोजंदारीवर काम करतायत. दिनांक 23 जानेवारी 2019 रोजी रोटरी इंग्लिश मीडियम स्कूल खेड येथे नेताजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाली. प्रथम शाळेमध्ये उपस्थित असलेल्या शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिका पटेल, पर्यवेक्षक राहुल गाडवे आणि प्रशालेतील शिक्षक आणि विद्यार्थी यांच्या हस्ते नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या प्रतिमेचं पूजन करून पुष्पहार अर्पण करण्यात आला. या प्रसंगी शाळेतील अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतात नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या बालपणातील महत्त्वाच्या प्रसंगासह त्यांच्या स्वातंत्र्य लढ्यातील योगदानाविषयी आपली मनोगत सादर केली. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ भूमिका पटेल यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांचा आदर्श विद्यार्थ्यांसमोर ठेवताना नेताजी सुभाषचंद्र बोस हे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक अग्रेसर नेते होते, हे नेताजी या नावाने ओळखले जातात. दुसरे महायुद्ध सुरू असताना इंग्रजांशी लढण्यासाठी त्यांनी जपानच्या मदतीने आझाद हिंद फौज स्थापन केली. त्यांनी दिलेला जय हिंदचा नारा हा आज भारतात राष्ट्रीय नारा बनला आहे. विद्यार्थ्यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्यासारखे आपले जीवन प्रभावितपणे केले पाहिजे असे सांगितले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन वैजनाथ कांबळे यांनी केलं. संस्थेचे चेअरमन बिपिनदादा पाटणे, गव्हर्निंग काउन्सिलचे अध्यक्ष डॉक्टर अनिल जोशी, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष डॉक्टर अजित भोसले, सर्व पदाधिकारी यांनी नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या जयंतीच्या कार्यक्रमात शुभेच्छा दिल्या. हिंदुस्थानातील पहिल्या सेमी हायस्पीड तेजस एक्सप्रेसमध्ये प्रवाशांच्या सुविधेसाठी बसवलेल्या LCD स्क्रीन काढण्याचा निर्णय रेल्वेने घेतलाय. प्रवास कंटाळवाणा होऊ नये, आनंददायी व्हावा यासाठी विमान सेवेप्रमाणे तेजस एक्सप्रेसमध्ये LCD स्क्रीन बसवण्यात आल्या होत्या. या स्क्रीनवर प्रवासी चित्रपट पाहू शकत होते, संगीत ऐकू शकत होते किंवा लहान मुले गेम खेळू शकत होती. मात्र गेल्या काही महिन्यांमध्ये चोरट्यांनी हे LCD स्क्रीन फोडून टाकायला किंवा चोरून न्यायला सुरुवात केली आहे. तेजस ज्या दिवशी रवाना झाली त्या दिवसापासून या ट्रेनमधून हेडफोन सारख्या गोष्टी चोरीला गेल्याच्या घटना कानावर पडल्या होत्या. आता तर LCD चोरून न्यायला सुरुवात झाल्याने रेल्वे प्रशासनानं या स्क्रीन काढून टाकण्याचा निर्णय घेतलाय. तालुक्यातील वेरळ येथील श्री समर्थ कृपा विश्व प्रतिष्ठान संचलित श्री समर्थ कृपा इंग्लिश मीडियम स्कूल आणि ज्युनियर कॉलेजमध्ये दिनांक 23 जानेवारी 2019 रोजी सुभाषचंद्र बोस यांची जयंती साजरी करण्यात आली. संस्थाध्यक्ष सुयश पाष्टे, शालेय व्यवस्थापन समितीचे चेअरमन संतोष वडके, शाळेचे प्राचार्य पाटील सर उपस्थित होते. सुभाषबाबूंच्या प्रतिमेचं पूजन कॉलेजचे प्राचार्य घोसाळकर आणि पर्यवेक्षक डॉक्टर अली यांनी केले. त्याचबरोबर शाळेचे समन्वयक तिसेकर यांनी सुभाषबाबूंच्या कार्याविषयी माहिती दिली. वैद्य मॅडम यांनी सुभाषबाबूंविषयी मोलाचं मार्गदर्शन केलं आणि कविता ऐकवली. सुतार सरांनी सुभाषबाबूंना भारताच्या स्वातंत्र्यासाठी इंग्रजांशी कसा संघर्ष करावा लागला हे ध्वनी चित्रफितीमधून विद्यार्थ्यांना दाखवलं. यावेळी इयत्ता 1ली ते 8वीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी सुभाषबाबूंविषयी माहिती सांगितली. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन सौ मनवळ तर आभार प्रदर्शन सौ मोरे यांनी केलं. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. प्रचंड विरोध असतानाही प्रशासनाकडून आयलॉगची जनसुनावणी घेण्यात आली आहे. मात्र ती अवैध घोषित करण्यात यावी अशी मागणी नाट्यपंचक्रोशी परिसर बचाव समितीनं जिल्हाधिकाऱ्यांकडे केली आहे. राजापूर तालुक्यातील नाटे आंबोळकड येथे प्रस्तावित आयलॉग पोर्ट्स प्रायव्हेट लिमिटेड या कॅम्प्टिव्ह जेटी आणि थर्ड पार्टी कार्गो या प्रकल्पासाठीची पर्यावरण जनसुनावणी शनिवारी पार पडली. परंतु ही जनसुनावणी एकतर्फी जबरदस्ती अधिकाराचा गैरवापर करून उरकलेली जनसुनावणी बेकायदेशीर होती. त्यामुळे ती अवैध असल्याचं घोषित करावं अशी मागणी नाट्यपंचक्रोशी परिसरातील बचाव समितीनं जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनाची प्रत पुढील कारवाईसाठी आणि माहितीसाठी कोकण विभागीय आयुक्त, राज्याचे महसूल मंत्री, पर्यावरण मंत्री, पालकमंत्री, मुख्यमंत्री यांना देण्यात आली असल्याचं नाटे पंचकृषी परिसर बचाव समितीच्या पदाधिकाऱ्यांनी सांगितलं. सलामीवीर शिखर धवनच्या नाबाद 75 धावांच्या बळावर भारतीय संघानं नेपियरमधील पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंड 8 गडी राखून पराभव केला. या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-0 ने आघाडी घेतली आहे. सलामीवीर शिखर धवनच्या नाबाद 75 धावांच्या बळावर भारतीय संघानं नेपियरमधील पहिल्या वनडे सामन्यात न्यूझीलंडचा 8 गडी राखून पराभव केला. या विजयासह 5 सामन्यांच्या मालिकेत भारतानं 1-0 ने आघाडी केली आहे. न्यूझीलंडने टॉस जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. न्यूझीलंडकडून कर्णधार विल्यम्सने सर्वाधिक 64 धावा केल्या, तर रोज टेलरने 34 धावा केल्या. न्यूझीलंडचा संघ 157 धावांवर सर्व बाद झाला. कुलदीप यादवने सर्वाधिक 4 गडी बाद केले. मोहम्मद शमीने 3 तर चहलने 2 आणि केदार जाधवने 1 गडी बाद केला. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. कोकण रेल्वे मार्गावर 15 स्थानकांवर काम सुरू. पर्यटकांना मिळणार समुद्र सफरीचा आनंद. नळपाणी योजनेच्या उर्वरित निधीचा अद्याप पत्ताच नाही. 22 ग्रामपंचायतींना नोटिसा. दापोली कृषी विद्यापीठातील रिक्त पदं तात्काळ भरण्याचे कृषी मंत्र्यांचे आदेश. आणि शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. धन्यवाद.